विद्वान घटस्फोट महिला सामाजिक संघटनेचे महिलांसाठी अनोखा उपक्रम। सोलापूरमधील विधवा व घटस्फोट आणि निराधार महिलांची तहसील कार्यालय येथे होत असलेले उन्हाळ्यात त्रासासंदर्भात उत्तर तहसील कार्यालय अर्ज भरण्यात लागत असलेल्या सध्या सुरू असलेला उन्हाळा निराधार महिलांना उन्हाचा जबरदस्त चटके बसू लागले आहे। प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे त्यामुळे विधवा व घटस्फोट महिलांसाठी चळवळी उभा करणारी संघटनेने पुढाकार घेतला आहे। विद्या लोलगे यांच्या मार्फत पुढाकार घेत शहराच्या मधोमधी असलेले उत्तर तहसील कार्यालय सवलीची व्यवस्था करण्यात आली आहे। ताणही भागण्यासाठी महिलांसाठी पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे। सोलापूर शहरातील इतर शासकीय कार्यालयातही अशीच सवलीची व्यवस्था केली जाईल अशी माहिती विद्या लोलगे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 13 तालुके आहेत आणि 13 तालुक्यांपैकी उत्तर तालुक्यामध्ये सर्वात जास्त विधवा घटस्फोटिता दिव्यांग वृद्ध या महिला बेनिफिशरी आहेत। म्हणजे नियर अबाउट 22,000 महिलांची संख्या आहे आणि इथे रोज डीबीटी गव्हर्नमेंट जे डीबीटी करत आहे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर, त्यासाठी डॉक्युमेंट्स गोळा करायला कॉम्प्युटरमध्ये नोंदणी करायला रोज कमीत कमी 400 ते 500 महिला इथं गर्दी करतात। काही महिला वेळेअभावी निघून सुद्धा जातात आणि एका महिलेला कॉम्प्युटरमध्ये तिच्या डॉक्युमेंट्सची पडताळणी करण्यासाठी 3 ते 4 मिनिट एवढा वेळ लागतो। त्याच्यात कुणीच काही करू शकत नाही, पण तोपर्यंत एवढ्या सगळ्या महिला उन्हातानात उभा राहतात। ऊन वाढत आहे, 44 ते 45 डिग्री सोलापूरमध्ये ऊन आहे आणि त्यांना पाण्याची व्यवस्था नाही आहे, त्यांना उन्हातानात सावलीची व्यवस्था नाही। यासाठी वर्ल्ड ऑफ वुमन ही जी सामाजिक महिलांसाठी काम करणारी संस्था आहे, ही फक्त विधवा आणि घटस्फोटिता दिव्यांग वृद्ध या महिलांसाठी काम करते। या संस्थेच्या वतीने आज इथे सर्व महिलांसाठी उपस्थित आणि ज्या रोज येणाऱ्या महिला आहेत बेनिफिशरी महिला, त्यांच्यासाठी शॅडोची व्यवस्था केलेली आहे। त्यांना सावलीत उभं राहायला मिळावं म्हणून आज आम्ही नेट शॅडो लावलेली आहे। तसेच त्यांना पाण्याची व्यवस्था उपलब्ध व्हावी म्हणून रोज थंडगार पाण्याचे 20 जार आम्ही इथे उपलब्ध करून देणार आहोत संस्थेच्या वतीने। काय सध्या कारण सरकार सावलीची व्यवस्था करत नाही, तुम्ही सामाजिक संस्थेमार्फत तुम्हाला हे करावं लागतं। सरकारने हे करायला पाहिजे। प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे सरकारने व्यवस्था केलेली आहे। आता काल काही अधिकारी म्हणाले की आम्ही महिलांना आत बसायला सांगितलं, पण महिलांना पाळी सोडून आत बसणं शक्य नाहीये। परत नंबर निघून गेला तर पुन्हा दिवसभर पाळीत उभं राहणार, म्हणून कुठलीही महिला पाळी सोडून जात नाही। आतमध्ये त्यांचे वॉटर प्युरिफायर वगैरे सगळी व्यवस्था आहे शासनाची, पण जिथे पाहिजे तिथं स्पॉटवरती नाही आहे। त्याच्यामुळे आमच्या वतीने आम्ही हे केलेले आहे आणि आम्ही अशी आशा करतो की जिथे जिथे असा प्रॉब्लेम आहे महाराष्ट्रात जिथे कुठे, तर सरकारने अशी व्यवस्था करून द्यावी महिलांसाठी। आणि आम्ही शहर तहसीलला पण पाटील मॅडमला भेटून तिथे पण आम्ही अशीच व्यवस्था करणार आहोत। तिथे सुद्धा अशाच महिलांची गर्दी खूप असते।